समोरच दागिने असूनही चोरांना कशालाही हात लावला नाही। करीना कपूरच्या जबाबात महत्त्वपूर्ण जबाब। सैफचा मुलगाच टार्गेट होता का? करीनाच्या जबाबानंतर प्रश्न उपस्थित। घरात शिरलेला चोर खूपच आक्रमक होता। त्याने सैफवर अनेक वेळा वार केले। मी प्रचंड घाबरले। करीना कपूरचा पोलिसांना जबाब। अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात मध्य प्रदेशमधून एक संशयित ताब्यात। मध्य प्रदेशच्या दुर्ग भागातून आकाश नावाच्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं। सैफच्या नव्हे तर त्याच्या मुलाच्या हत्येच्या इराद्याने आरोपी घरात शिरला होता। जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा। प्राणघातक हल्ल्यातून नशीब बलवत्तर म्हणूनच सैफ वाचल्याची प्रतिक्रिया। आरोपीने हल्ल्याच्या आधी सैफच्या मुलाच्या रूमकडे जात 1 कोटींसाठी धमकावल्याची माहिती। चोरीऐवजी मुलगा जहांगीरला ताब्यात घेऊन ब्लॅकमेल करण्याचा डाव असण्याची शक्यता। वांद्रे आता सुरक्षित राहिलं नाही। सैफ अली खानवरच्या हल्ल्यानंतर अजितदादा गटाचे नेते जिशान सिद्दीकींचं विधान। काही दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांचीही हत्या। वांद्रे दादर ते गुजरात सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं 5 सीसीटीव्ही फुटेज समोर। हल्ल्यानंतर टी शर्ट बदलून नंतर दादरमध्ये हेडफोन खरेदी केल्याची दृश्य, नंतर गुजरातच्या दिशेने पळाल्याची माहिती। अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीमध्ये सुधारणा। सैफ अली खानला सोमवारी डिस्चार्ज मिळणार। नाराज छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या शिर्डीमधल्या शिबिराला उपस्थित। शिबिरामध्ये आलो म्हणजे सर्व काही आलबेल आहे असं नाही, भुजबळांचं विधान। अजितदादांशी अबोला कायम। धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला गैरहजर। प्रकृती बिघडल्यामुळे अनुपस्थिती। आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसांचं शिबिर। बीड हत्या प्रकरणावरून आता सारंगी महाजन यांचा धनंजय मुंडे यांच्यावर रोख। धनंजय मुंडेंना 8 टाका जेलची हवा खाऊ द्या। सारंगी महाजन संतापल्या। पंकजा मुंडे यांच्यावरही आरोप। पवार गटाचे उत्तम जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार। निवडणूक आयोगाने माळशिरस विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर न केल्यास 25 तारखेपासून जंतर मंतरवर आंदोलनाचा इशारा। शरद पवारांना धक्का। गंगापूर विधानसभेचे आमदार सतीश चव्हाण अजित पवारांसोबत। शिर्डीमधील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात चव्हाणांचा पक्षप्रवेश। कराडवर फसवणुकीचा आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांवरच लक्ष्मण हाकेंना संशय। हार्वेस्टर अनुदानासाठी शेतकऱ्यांकडे 10 लाख कुठून आले? अप्रत्यक्षपणे कराडची बाजू सावरत हाकेंचा शेतकऱ्यांना सवाल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी। सुदर्शन घुलेसह 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। एसआयटीने स्वतःच आरोपींची न्यायालयीन कोठडी मागितली। गुणरत्न सदावर्तींच्या एसटी बँकेमध्ये 150 कोटींचा घोटाळा। संचालकांनी 43 लाख सदावर्तींच्या पत्नीच्या खात्यामध्ये टाकले। एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांचा आरोप, तर सदावर्तींनी आरोप फेटाळले। पडताळणीपूर्वीच 4000 महिलांची लाडकी बहीण योजनेमधून माघार। पडताळणीमध्ये अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्यामुळे माघार घेतल्याची माहिती। चुकीच्या पद्धतीने अर्ज करणाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे नको म्हणून अर्ज केले आहेत। सरकार कोणाचेही पैसे माघारी घेणार नाही। मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती। भाजपचे सगळे मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची आजपासून 2 दिवसांची बैठक सुरू। दरपरळ येथील संघ मुख्यालयामध्ये मंथन। मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे देखील उपस्थित राहणार। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा। कर्णधारपदी रोहित शर्मा तर उपकर्णधारपदी शुभमन गिलची निवड। विराट कोहली, केएल राहुल, गोलंदाज मोहम्मद शमी हे सुद्धा संघात।